महाराज की जय. उद्या आहे बौद्ध पौर्णिमा. त्याचबरोबर महाराष्ट्र दिन सुद्धा आहे. त्याचबरोबर त्याला कामगार दिन पण म्हणलं जातं. पौर्णिमा वैशाख महिन्यातील बुद्ध पौर्णिमा आहे. असं म्हटलं गेलं आहे की पौर्णिमेला काल रात्री 9:53 चालू झाली आहे. आज पूर्ण दिवसभर आहे. संध्याकाळी 10च्या दरम्यान संपणार आहे. अर्थात सत्यनारायण आपल्याला आजच करायचं आहे. बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूची सेवा केली जाते. त्याचबरोबर भगवान श्री विष्णूचा 9वा अवतार बौद्ध अवतार आहे. म्हणून आजच्या दिवशी सगळ्यांसाठी खूप महत्वाचा दिवस आहे. आजची होईल तेवढी जास्तीत जास्त सेवा करा. सेवा करण्याचा प्रयत्न करा. भगवान विष्णूची महालक्ष्मीची जेवढी तुम्ही सेवा करताल तेवढी तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तर सगळ्यांनी तुम्ही सेवा कोणती करायची आहे? महालक्ष्मीची आणि भगवान विष्णूची एकत्रित सेवा करायची आहे. त्या सेवेमध्ये घरात श्री यंत्र असेल, लक्ष्मी यंत्र, कुबेर यंत्र, श्री यंत्रावर तुम्ही कुंकुमार्चन करा आणि लक्ष्मी यंत्रावर कुंकुमार्चन करा. भगवान विष्णूची मूर्ती, लक्ष्मी मातेची मूर्ती असेल त्याचा दुधाने अभिषेक करा. हळद, कुंकू, गंध, अक्षता, फूल अर्पण करा आणि संध्याकाळी सत्यनारायण करा. आणि आज पिंपळाच्या वृक्षाची पूजा केली जाते. जल अर्पण करा, त्याला प्रदक्षिणा घालाव्या. श्री हरिविष्णूची कृपा प्राप्त होते. त्या ज्या काही सेवा करू शकतात तेवढे सेवा करा. आपण जेवढी महालक्ष्मीची, भगवान विष्णूची जेवढी आपण सेवा करतो तेवढी सेवा होईल तेवढी करा. सेवेमध्ये 16 वेळा श्री सुक्तमचं पठण करा. 16 वेळा महालक्ष्मी अष्टकम पठण करू शकता. 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र किंवा 16 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं सुद्धा पठण करू शकता. 16 वेळा विष्णू गायत्री मंत्राचं पठण करू शकता. कुबेर मंत्र 16 वेळा करू शकता. 16 वेळा नवरनव मंत्राचा जप करू शकता. आणि एक वेळा स्वामी समर्थ माळ जप तुम्ही ते सुद्धा करू शकता. तुम्हाला होईल तेवढी सेवा जास्तीत जास्त करण्याचा नक्की प्रयत्न करा. हळदीचं लेपन करा. कुलदेवीची सेवा करायची आहे तेव्हा तुम्ही ग्रंथ सप्तशतीचं पठण करू शकता. आणि ज्यांना हे ग्रंथ सप्तशतीचं पठण होत नाही त्यांनी कुंजिका स्तोत्रमचं पठण करा. छोट्या मोठ्या ज्या सेवा होईल तेवढ्या तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. माता लक्ष्मीची उपासना करण्याचा आजचा एकच दिवस आहे. आजचा दिवस खूप मोठा आपल्या म्हणजे आपल्या सेवेसाठी आज खूप महत्वाचा दिवस आहे. तुम्ही देवाची ओटी भरू शकता. जर कुणाला मंगल कलश देवघरामध्ये कुणी मंगल कलश स्थापना केला असेल तर त्याची तुम्ही नारळ पण बदलू शकता. आज होईल तेवढे जास्तीत जास्त सेवा करायचा प्रयत्न करा. माझ्या पूजा चुका झाल्या त्याच्यासाठी मला क्षमा करा. आणि मी जी काय जे सेवा सांगितलेली आहे ती मी महाराजांच्या चरणी रुजू करते. आणि आज एक महाराष्ट्र दिन आहे. महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.
भेटूया नंतरच्या व्हिडिओ.